का? घरातल्या सगळ्या कुटुंबाला वगैरे गरीब परिस्थिती होती, हे आण ते आण ती आण ती आण ती आण ती आण, त्याच्यामुळे काय केला होता, कंटाळा होता बघा. तो काय विचार करतो, आता सगळं सोडायचं आणि कुठं जायचं, संन्यास घ्यायचं. म्हणून घरदार सोडून इतक्या लांब जाऊन राहते की जिथं त्याच्या कोणीच ओळखीचं नसते ना. मग एका जंगलामध्ये जाऊन राहतो आणि जंगलामध्ये परमार्थ करत असतो, बिचारा देवाचं नामस्मरण करतो, हे करतो, मस्त असं दाट वाडाचं झाड बघतोय आणि तिथं राहत असतो. शेजारच्या गावामध्ये तर माणसं काय करते, दररोज बघत असते की बाबा इथे एक साधू इथं दररोज भजन करायला, तर आपलं त्यांचं अखंड हरिनाम चालूच राहते. मग एक 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 आपली भोळी भावडी भक्ती त्या बाबाच्या जवळ त्याच्या दर्शन घेणं निन करणं. मग आता बाबा काय झाले, पहिला होता माणूस संसाराला कंटाळलेला, मग ते आता काय झाले बाबा. मग बाबाला पावसाळ्याचं उन्हाळ्याचं हिवाळ्याचं त्रास होऊ नये म्हणून मग ते काय करतात, गावकरी सगळे मिळून बाबांना काय करतात, एक कुटी बांधून देतात. म्हणजे आपलं पत्राची झोपडी गिपडी ते बांधून देतात. झोपडी बांधल्याच्या नंतर काय बाबा जिथं घर बांधलं तिथं उंदर काय करतात, येतात का नाही तर झोपडीत होते उंदर. बाबाला आपलं नामस्मरण करत 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 असते तर पण रात्री झोपायच्या टाइमला त्या उंदराचा व्हायला लागला बाबाला त्रास. मग बाबा परत गावकऱ्याला बोलवते, म्हणजे बाबा तुम्ही झोपडी बांधून दिली पण ह्या उंदराचा त्रास लई झालाय. गावकरी परत त्यांना एक त्याच्यावर आयडिया सुचवते की ते म्हणते मग मांजर पाळा. बाबा मग मांजर पाळत येतं. गावकरी त्यांना एक मांजर आणून देतात. आणल्याच्या नंतर आता मांजर आता 2-3 दिवसात सगळे उंदर खाऊन टाकतात. बिचारे एवढे काय उंदर सोडायचे की तिला फार जन्म भरपूर केलं म्हणून 2-3 दिवस मांजर उंदर खाते. त्याच्यानंतर मांजर लागते ना वरडायला. आता उंदर संपून गेले, ती खाणार काय बिचारी. मग बाबाला परत ते नामस्मरण करण्यात काय होते, त्रास होत असते त्या मांजरीचा. मग बाबा परत गावकऱ्याला बोलवतात आणि म्हणतात बाबा त्या मांजरीचा त्रास लय व्हायला, आता काहीतरी याच्यावर आयडिया सांग. तेव्हा सर्व गावकरी काय म्हणतात, बाबा मांजरीला काय लागते, पिण्यासाठी दूध लागते, त्याच्यासाठी काय करा तुम्ही एक गाय आणा. बाबाला गावकरी काय करते, ते गाय देते. गाय देते तर पण मग बाबा दररोज आपलं नामस्मरण करणं, ती गाय सांभाळणं, ते गाईला दूध काढणं, त्या स्वतः प्यायचे, त्या मांजरीला पाजायचे. बरेच दिवस चाललं होतं. आता पिऊन पिऊन ते दोघं पण किती दूध पिणार. दूध उरू लागलं तर मग काय होऊ लागलं, ते इकडून तिकडं फेकल्यामुळे ते वास येऊ लागला, खराब व्हायचं दूध. बाबा परत गावकऱ्याला बोलवतात आणि म्हणजे बाबा हे दूध खराब व्हायला, ह्याचा लय वास यायला, मला नामस्मरणात काय व्हायलंय, त्याची अडचण व्हायली. गावकरी म्हणते बाबा काय करा माहिती का, एक रई गी लावणारी पाहिजे, ज्याने काय होईल, ताक दूध होईल, तूप होईल, तुम्हाला आपलं दही भेटल, तुम्हाला तूप भेटल, मांजर खाईल, उंदरही राहणार नाही, सगळं होईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, लग्न करावं लागेल. बाबा काय हरकटावून आले होते,